इराण युद्ध सुरू झाल्यापासून आखाती देशांचं हवाई क्षेत्र हे बंद झाले। परिणामी युरोप अमेरिकेला जाताना 5 ते 6 तासांचा वळसा मारून जावं लागतं। याशिवाय इंधनाची दरवाढ। विमान कंपन्यांचा सर्वाधिक खर्च कशावर होतो तर विमानासाठीच्या इंधनावर, आणि तेच इंधन महागलंय, त्यामुळे त्याचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसतोय। सगळ्या देशांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे, त्यामुळे दरवाढीचा इंधनाचा खर्च वाढलेला आहे। याशिवाय भांडवली खर्च वाढलाय। एअर इंडियाकडून शेकडो नव्या विमानांच्या ऑर्डर्स दिल्या गेलेल्या आहेत। याशिवाय जी जुनी विमानं आहेत त्यांच्यामध्येही मोठे बदल सुरू आहेत। विमान कंपन्यांसाठी हे बदल करणं, नवी विमानं घेणं हे प्रचंड खर्चिक काम असतं, त्यामुळे तो खर्च वाढतोय। याशिवाय डिजिटल प्रणाली बदलण्यावर सुद्धा प्रचंड खर्च केला जातोय। विमानांची सुरक्षितता, प्रवासांची सुरक्षितता आणि एकूणच एफिशियन्सी वाढवणं यासाठी या डिजिटल प्रणाली गरजेच्या असतात। यात झाले असं की अनेक मार्ग बंद करावे लागले, विमानच उपलब्ध नाहीये, त्यामुळे नफा कमवून देणारे जे अनेक मार्ग आहेत त्या मार्गांवरची उड्डाणं एअर इंडियाला बंद करावी लागलेली आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या नफ्यावर होतोय। अनेक मार्ग बंद झाल्यामुळे विमान क्षेत्रातली जी पुरवठा साखळी आहे तिच्यावर मर्यादा आल्यात, त्यामुळे नवी विमानं दाखल होण्याचा वेगही मंदावलाय।